तलाठी भरतीचं टार्गेट आणि ग्रुप सीचं टार्गेट. ठीक आहे, आता तलाठी भरती स्पेशल ऍड करतो आपण, आयोगाने ऍड केलं, मला ऍड करायला काय. ठीक आहे, आता तलाठी भरतीसाठी आणि ग्रुप सी साठी येणाऱ्या जागा पुन्हा वाढ होतील म्हणून प्रत्येकाने फॉर्म भरायचा. त्यानंतर याचं विश्लेषण आपण प्रत्येक विषयाचं घेणार आहोत. तसं आता मागं आपण पॉलिटिक्स झालं होतं, आता इकॉनॉमीचा आज आपण फक्त 2025चा पेपर घेणार आहोत. उद्या हिस्ट्रीचं असेल, हिस्ट्रीचं 2025. ठीक आहे, आणि या लेक्चरचा म्हणजे उपयोग फक्त आणि फक्त त्याचा म्हणजे उद्देश हा आहे नुसता आन्सर सांगणं नाही, त्याच्यामध्ये काही लॉजिक असतील, काही ट्रिक्स आहेत का, ट्रिक्स तसं लॉजिक कमी आहेत पण आहेत काही प्रमाणात. आणि दुसरी गोष्ट काही इन्फॉर्मेशन आणि भविष्यामध्ये या टॉपिकवर कशा प्रकारचा प्रश्न तयार होऊ शकतो तसा प्रश्न, आणि प्रश्न हा विचारण्यात का आला, त्याच्या मागचं इंटेन्शन काय होतं किंवा लॉजिक काय होतं ते सुद्धा पाहण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, तर लक्षात घ्या 2025चा आपण पेपर पाहणार आहोत, 2025 कंबाईन ग्रुप सीचा, बरोबर, आणि ग्रुप बीचे सुद्धा आपण हळूहळू पाहण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, मग आता जर मागच्या 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर आपण ॲनालिसिस केले तर इकॉनॉमिक्स ग्रुप बी आणि ग्रुप सीला ह्या टॉपिकवर प्रश्न आहेत. बरोबर, कोणते कोणते टॉपिक आहे एकूण बघा, 13 टॉपिक आहेत, 13 टॉपिक. बरोबर, 13 टॉपिक म्हणण्यापेक्षा हे आपण एकत्र आपण लिहिले. ठीक आहे, प्रत्येक हा टॉपिक वेगळा आहे, प्रत्येक तसं जर विचार केला तर सिंपल बघा, बँकिंगवर प्रश्न आहे आपल्याला, वित्त व्यवस्थेवर प्रश्न आहे ज्याला आपण फायनान्शियल सिस्टम असं म्हणतो, किंवा सार्वजनिक वित्त ज्याच्यामध्ये बजेट येतो, बजेट सुद्धा, राष्ट्रीय उत्पन्न आणि नियोजन, राष्ट्रीय उत्पन्नावर 100% प्रश्न, नियोजनावर प्रश्न आहे, पंचवार्षिक योजना. ठीक आहे, दिसेल तुम्हाला आता पुढे. त्यानंतर लोकसंख्या आणि दारिद्र्य, लोकसंख्येचा डेटा पाठ पाहिजे, इकॉनॉमीचा सुद्धा डेटा काही पाठ पाहिजे, जसं समित्या आणि समित्यांचे अध्यक्ष, समित्यांचे वर्ष. ठीक आहे, नीती आयोगाचे अध्यक्ष, बरोबर, हे सुद्धा काही गोष्टी याच्यामध्ये सुद्धा फॅक्च्युअल गोष्टी आहेत. कृषी, उद्योग आणि व्यापार, उद्योग म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला इंडस्ट्रियल पॉलिसी विचारतात, इंडस्ट्रियल पॉलिसीवर प्रश्न आहे. ठीक आहे, 1948, 1956 आणि 1991 अशा 3 इंडस्ट्रियल पॉलिसी आतापर्यंत आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काय काय धोरणात्मक बदल झाले, धोरणात्मक बदल सुद्धा आपल्याला अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. पुढचा, त्यानंतर हा भाग कट करायला, सार्वजनिक वित्त याच्यावर थोडेसे ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न आहे. ठीक आहे, बजेटच्या दृष्टिकोनातून. बँकिंग कायदे, बरोबर, बँकिंग कायदे म्हणजे कोणते कोणते, 1934चा कायद्यावर प्रश्न आहे, बरोबर. त्यानंतर 1949च्या कायद्यावर प्रश्न आहे ज्याला आपण बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट म्हणतो 1949चा. 1934चा कायदा कोणता, आरबीआय कायदा, बरोबर, आरबीआय कायदा, त्याच्यावर प्रश्न आहेत. ठीक आहे, त्यानंतर समित्यांवर प्रश्न आहे, बँकिंग सेक्टर रिफॉर्म करण्यासाठी कोणत्या कोणत्या समित्या आहेत. ठीक आहे, तसा प्रश्न आहे. योजनांवर प्रश्न दिसतो आपल्याला, योजनांवर. लोकसंख्याशास्त्र ज्याला आपण डेमोग्राफिक ट्रान्झिशन म्हणतो, बरोबर आहे, डेमोग्राफिक ट्रान्झिशन म्हणतो, त्याच्यावर सुद्धा प्रश्न आहे ट्रान्झिशनवर. ठीक आहे, ते थेरी विचारतात, प्रश्न तुम्हाला दाखवतो मी. दारिद्र्यावर प्रश्न आहे, डेटा प्लस समित्या असा प्रश्न आपल्याला विचारलाय. औद्योगिक धोरण व कृषी योजना, त्यानंतर वित्त आयोगावर दरवर्षी प्रश्न असतो. जीडीपी म्हणून वित्त आयोगाचे जे काही आतापर्यंत वित्त आयोग झाले, बरोबर, किती झाले एकूण 16, बरोबर, 16 वित्त आयोग, 16वे वित्त आयोगाचे अध्यक्ष, त्यांनी दिलेल्या शिफारशी, बरोबर, त्यांनी वापरलेले निकष, याच्यावर सुद्धा प्रश्न येण्याची शक्यता. पुढे चालू घडामोडीवर प्रश्न येतो. ठीक आहे, त्यानंतर लेखापालन, करतत्व आणि संविधान. आता महत्वाचं लक्षात घ्या, करंट इकॉनॉमीचा अभ्यास करताना आपल्याला इकॉनॉमिक सोबत, ठीक आहे, याच्यासोबतच काही करंटचा सुद्धा मुद्दा आवश्यक आहे, जसं की महत्वाच्या चर्चेत असलेल्या योजना, बरोबर आहे. बजेट आपल्याला अभ्यास करावा लागेल. बजेट कोणता, महाराष्ट्राचा आणि भारताचा, बरोबर आहे, भारताचा बजेट आणि महाराष्ट्राचा बजेट, भारताचा आर्थिक पाहणी अहवाल आणि महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल, याचा सुद्धा काही करंटच्या दृष्टिकोनातून अभ्यास करावा लागेल. ठीक आहे, कारण 2 ते 3 प्रश्न करंट बेसवर असतात, बाकीचे प्रश्न मग इकॉनॉमीवर असतात. कळत आहे, सुरुवात करू आपण. तर पहिला प्रश्न, ठीक आहे, प्रश्न मी अजून एकदा सांगतो बघा, आपलं जे लेक्चर आहे आजचं, त्याचा उद्देश फक्त आणि फक्त उत्तरं सांगणे नसून, उत्तरं सांगण्यासाठी युट्यूबवर भरपूर व्हिडिओ अवेलेबल आहेत, इथे काही ट्रिक्स आहेत का, काही लॉजिक लागू शकतात का, दुसरी गोष्ट काही भविष्यासाठी प्रश्न इथून कसा तयार होतो. आता हा जो प्रश्न पाहिला, पहिला प्रश्न, बरोबर आहे, पहिला प्रश्न, नीती आयोगाची स्थापना ह्या दिवशी झाली, बरोबर आहे, अख्ख्या जगाला माहित आहे तारीख, बरोबर ना, 1 जानेवारी 2015 स्थापन झाले, हे अख्ख्या जगाला माहित आहे. प्रत्येक पोलीस भरतीपासून तर एमपीएससी करणाऱ्या प्रत्येक पोराला पाठ झाला आता. पण भविष्यात जर याच्यावर प्रश्न आला तर कशा पद्धतीने येऊ शकतो बघा. सिंपल, पहिली गोष्ट, हा प्रश्न का विचारला, 2025ला प्रश्न आलाय. 2025ला याचं कारण आहे, 2014ला आलं का लक्षात, 2014ला जेव्हा मोदी गव्हर्नमेंट आलं सत्तेवर, ठीक आहे, तर तेव्हा 15 ऑगस्टला मस्त मोठं भाषण दिलं. ठीक आहे, 15 ऑगस्टला घोषणा आहे, 15 ऑगस्ट 2014ला, बरोबर आहे, या आयोगाची घोषणा आहे, घोषणा. ठीक आहे, आणि 1 जानेवारीला स्थापना आहे, 1 जानेवारी 2015, बरोबर, स्थापना आहे. ह्या तारखा खूप महत्वाच्या आहेत, इकॉनॉमीमध्ये तारखा खूप महत्वाच्या असतात,
बरोबर, घोषणा आहे 15 ऑगस्ट 2014ला, ठीक आहे, आणि 1 जानेवारी 2015ला नीती आयोगाची स्थापना झाली. करेक्ट आहे, बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न असा आहे, नीती आयोग जे आहे, नीती आयोग संवैधानिक संस्था आहे, बरोबर आहे, की मग कायदेशीर संस्था आहे ज्याला वैधानिक संस्था आहे, बरोबर आहे. तर इथे लक्षात घ्या, नीती आयोग जे आहे ते संविधानिक संस्था नाही, संविधानिक संस्था नाही आणि कुठल्याही प्रकारची वैधानिक संस्था नाही, वैधानिक संस्था नाही, ठीक आहे. मग ही कोणती संस्था आहे? आता संविधानिक आणि वैधानिकचा अर्थ काय होतो? संविधानिक म्हणजे संविधानामध्ये कोणत्याही कलमामध्ये उल्लेख नाही नीती आयोगाचा, ठीक आहे, आणि वैधानिक संस्था म्हणजे काय? कोणताही कायदा केलेला नाही याच्यासाठी. मग कशा प्रकारे तयार झाली आहे बघा, तर हे झालं आहे कार्यकारी ठरावाद्वारे, कार्यकारी ठरावाद्वारे स्थापन झालेले आहे, एक्झिक्युटिव्ह रिझोल्युशनद्वारे, ठीक आहे, नीती आयोगाची स्थापना केलेली आहे. क्लिअर आहे? संविधानिक संस्था नाही आणि वैधानिक संस्था सुद्धा नाही, ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. क्लिअर का? बरोबर. आता अजून एक महत्वाची गोष्ट, नीती आयोगाची स्थापना, बरोबर, नियोजन आयोग रद्द करून झालेली आहे. नियोजन आयोग रद्द करण्यात आलं, ठीक आहे, रद्द करून नीती आयोगाची स्थापना झाली. नियोजन आयोगाची स्थापना कधी? 15 मार्च 1950ला, 15 मार्च 1950ला नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली होती, बरोबर आहे. त्यानंतर याला रद्द करून नीती आयोग स्थापना झाली, ठीक आहे. आणि या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात असा जर प्रश्न आला, पंतप्रधान हे अध्यक्ष असतात, पंतप्रधान हे अध्यक्ष असतात, अध्यक्ष. क्लिअर? मग याचे उपाध्यक्ष कोण आहेत? सध्या उपाध्यक्ष लक्षात ठेवायचे. कोण आहेत उपाध्यक्ष? करंटचा मुद्दा आहे हा, अशोक कुमार लाहिरी, बरोबर. आता चेंज झालं एप्रिलमध्ये, ठीक आहे, करंटचा मुद्दा आहे अशोक कुमार. हा प्रश्न भविष्यात एक्सपेक्टेड आहे. अशोक कुमार लाहिरी, अशोक कुमार लाहिरी हे सध्या उपाध्यक्ष आहेत. बरं, याच्या आधीचे कोण होते? सुमन बेरी. याच्या आधीचे सुमन बेरी, सुमन बेरी. एवढी तुम्हाला माहिती ह्या प्रश्नाच्या आधारावर लक्षात ठेवायची आहे. किती माहिती बघा, एवढी माहिती, ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात, बरोबर, हे थिंक टँक आहे. बरं, नीती आयोग करते काय? नीती आयोग हे गव्हर्नमेंटचे थिंक टँक आहे. धोरणात्मक सल्ला द्यायचा असेल गव्हर्नमेंटला तर तो धोरणात्मक सल्ला देण्याचं काम नीती आयोग करत असते, बरोबर आहे. तर तशाच प्रकारचं नीती आयोगाच्या धर्तीवरच महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक संस्था आहे. त्या संस्थेचं नाव काय? मित्र नावाची संस्था आहे, ठीक आहे. मित्र नावाची संस्था 2022 मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मित्र नावाची संस्था स्थापन केली आहे आणि ज्याचे उपाध्यक्ष कोण असतील? याचे सीईओ लक्षात घ्या, प्रवीण परदेशी आहेत. ज्याचे सीईओ प्रवीण परदेशी, प्रवीण परदेशी. आणि याचे अध्यक्ष कोण असतात? सीएम असतात, बरोबर. नीती आयोगाचे अध्यक्ष असतात पंतप्रधान आणि मित्र या संस्थेचे अध्यक्ष आहेत सीएम, मुख्यमंत्री, ठीक आहे. तर एवढी माहिती ह्या प्रश्नावरून तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. नुसतं प्रश्न हा याचं उत्तर पाठ करून चालणार नाही, कारण प्रश्न हा रिपीट होत नसतो, ठीक आहे. एवढी माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. मग तुम्हाला जर पुढे जाऊन प्रश्न आला, नीती आयोग हे संविधानिक संस्था आहे असं जर वाक्य असेल तर काय चूक असेल, ठीक आहे ना. ते कसं आहे? कार्यकारी ठरावाद्वारे म्हणजे स्थापन झालेले आहे, त्याला आपण एक्झिक्युटिव्ह रिझोल्युशन असं आपण म्हणतो. क्लिअर? पुढचा प्रश्न, दारिद्र्य रेषेच्या व्याख्याचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केलं असा प्रश्न विचारलाय आपल्याला, ठीक आहे. कोणत्या समितीने केलं असा प्रश्न आहे, बरोबर. जर तुम्ही दारिद्र्य हा जर टॉपिक पाहाल, बरोबर आहे, याचं काय? समिती, दारिद्र्य व समित्या, दारिद्र्य व समित्या यावर नेहमी प्रश्न दिसतो, त्याच्यामुळे दारिद्र्य व समित्या हा टॉपिक करायचा आहे चांगला, ठीक आहे. आता तेंडुलकर समिती हे 2009 मध्ये स्थापन झालेली आहे आणि रंगराजन समिती हे 2014 मध्ये स्थापन झालेली आहे. आलं का लक्षात? बरोबर. 2009 मध्ये तेंडुलकर समिती आहे आणि 2014 मध्ये रंगराजन समितीची स्थापना झालेली आहे, ठीक आहे. त्यानंतर विजय केळकर समिती आणि आर.एन. मल्होत्रा समिती. मल्होत्रा समिती जी आहे, आर.एन. मल्होत्रा समिती हे इन्शुरन्स सेक्टरच्या संबंधित आहे, बरोबर. एलआयसी व विमा क्षेत्र, एलआयसी व विमा क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी, एलआयसी व विमा क्षेत्र यामध्ये सुधारणा करण्यासाठी आर.एन. मल्होत्रा समितीची स्थापना. विजय केळकर समिती हे कर सुधारणा समिती, कर सुधारणा समिती आहे, ठीक आहे. हे लक्षात ठेवा, लिहून ठेवा, बरोबर. हा डेटा तुमच्याकडे पाहिजे, कारण वारंवार याच्यावर प्रश्न येत आहेत. समिती आणि त्याचे अध्यक्ष, बरोबर आहे, म्हणजे कोणती समिती कोणत्या उद्देशासाठी स्थापन झाली याच्यावर प्रश्न आहे. क्लिअर? तर एवढ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे याचं उत्तर करेक्ट काय असायला पाहिजे? याचं करेक्ट उत्तर काय? ए आणि बी, बरोबर आहे. म्हणजे फक्त अ आणि बी एवढं लक्षात ठेवायचं. कळत आहे का? बरोबर. मग तुम्हाला जर प्रश्न भविष्यामध्ये जर प्रश्न कसा तयार होऊ शकतो, भविष्यामध्ये प्रश्न बघा, तेंडुलकर समिती आहे ना, तेंडुलकर समितीने कोणता निकष वापरून
दारिद्र्याचं मोजमाप केलं असा जर प्रश्न आला तर लक्षात ठेवा काय, तेंडुलकर समितीने दारिद्र्य मोजमाप याचा निकष कोणता वापरला असा जर प्रश्न आला तर काय लक्षात ठेवायचं आहे, बरोबर, तर MRP पद्धत बरोबर आहे व उपभोग पद्धत ही पद्धत वापरली आहे. ही MRP पद्धत व उपभोग पद्धत म्हणजे काय, हा प्रश्न भविष्यात एक्सपेक्टेड आहे असा प्रश्न विचारायला पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न विचारला आपल्याला, भारताच्या औद्योगिक धोरणाबाबत पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते. ठीक आहे, आता लक्षात घ्या, इथे पहिला जे आहे, ठीक आहे, याच्यामध्ये विचारलाय 1948च्या औद्योगिक धोरणाने मिश्र अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. ठीक आहे, 3 धोरणं झाले आतापर्यंत. कोणते, 1948 धोरण आहे, त्यानंतर 1956 एक धोरण आहे आणि त्यानंतर 1991 असे 3 औद्योगिक धोरणं आहेत. ठीक आहे, 1948च्या धोरणामध्ये भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था होती. याचा अर्थ असा, जे काही म्हणजे उत्पादनाची मालकी असेल ना, ही उत्पादनाची मालकी कोणाकडे असेल, खाजगी प्लस सरकारी मालकी असेल. म्हणजे काय, आपल्या देशाने 1948ला मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली होती. क्लिअर आहे. त्यानंतर 1956च्या धोरणामध्ये समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारली आपण. समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे याचा अर्थ असा की सरकारची मालकी जास्त असेल, बरोबर, सरकारी मालकी जास्त असेल म्हणजे 1956ला आपण समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की 1991 मध्ये एक धोरण आपण राबवलं ज्याला आपण LPG धोरण असं आपण म्हणतो. LPG धोरण म्हणजे लिबरलायझेशन म्हणजे उदारीकरण, म्हणजे सरकारचं नियंत्रण कमी करणे, बरोबर, सरकारी नियंत्रण कमी करणे उद्योगामध्ये, हे लक्षात ठेवायचं 1991चं. ठीक आहे, आता प्रश्न जर पाहिला तर 1948च्या औद्योगिक धोरणाने मिश्र अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट स्पष्ट केलं होतं. पहिलं वाक्य करेक्ट आहे, पहिलं अ स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं, 1956च्या धोरणाने सार्वजनिक क्षेत्राला अधिक महत्व दिले, बरोबर आहे. 1956च्या धोरणाने सार्वजनिक क्षेत्राला अधिक महत्व दिलंय, बरोबर, म्हणजे इथं समाजवादी समाजरचना असल्यामुळे, ठीक आहे, 1956चं धोरण जे होतं समाजवादी समाजरचना स्थापन करणे, मग त्याचं धोरण सुद्धा बघा सार्वजनिक क्षेत्राला जास्त महत्व दिलंय. तिसरं विचारलंय बघा, 1991च्या धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रासाठी फक्त 17 उद्योग राखून ठेवले का. क्लिअर. आता 17 उद्योग बघा, सिंपल लक्षात ठेवायचं, 1948च्या धोरणामध्ये, ठीक आहे, 1948 धोरणामध्ये 17 पेक्षा जास्त उद्योग होते, लक्षात घ्यायचं, बरोबर आहे. आणि 1991 येतपर्यंत ते उद्योग म्हणजे सरकारचे उद्योग किती असायला पाहिजे, ठीक आहे, तर ते 8 वर आली संख्या, बरोबर. 1991च्या नंतर जेव्हा उदारीकरण झालं, उदारीकरणानंतर सरकारी उद्योगांची संख्या 8 वर आली, ज्याला आपण कोअर सेक्टर असं आपण म्हणतो. ते उद्योग 8 वर आली. आणि आज जर पाहिलं तर सरकारी उद्योग हे फक्त 2च आहेत. सरकारची मालकी पूर्ण मालकी असलेले, त्यामध्ये खाजगी क्षेत्राला पूर्ण निर्बंध टाकलेले आहेत, असे 2च उद्योग आत्ता आहेत. क्लिअर. मग 2च उद्योग सध्या आहेत. कोणते कोणते, पहिला आहे रेल्वे आणि दुसरा आहे अणुऊर्जा, बरोबर आहे. सार्वजनिक क्षेत्र म्हणजे सरकारचं नियंत्रण पूर्ण इथे आहे, रेल्वे व अणुऊर्जा. खाजगी क्षेत्राला पूर्ण इथे निर्बंध टाकलेले आहेत. 2च असे उद्योग सध्या राखीव ठेवलेले आहेत, बरोबर आहे. भविष्यामध्ये हा प्रश्न तयार होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात आहे. क्लिअर आहे. मग अजून याच्याबद्दल अजून काय लक्षात ठेवायचं बघा, सिंपल. याच्यामध्ये अजून लक्षात ठेवण्यासारखं असं आहे की खालीलपैकी कोणत्या धोरणाला आर्थिक राज्यघटना म्हणतात असा प्रश्न येतो, बरोबर आहे. कोणत्या धोरणाला आर्थिक राज्यघटना म्हणतात. भविष्यामध्ये जर प्रश्न पाहिला, आर्थिक राज्यघटना कोणत्या औद्योगिक धोरणाला म्हणतात असा जर प्रश्न आला, लक्षात ठेवायचं 1956चं धोरण आहे, त्या 1956च्या धोरणाला, बरोबर, आर्थिक राज्यघटना असं आपण म्हणतो. आर्थिक राज्यघटना. एवढ्या गोष्टी क्लिअर आहेत. पुढे त्यानंतर राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची स्थापना कधी झाली. ठीक आहे, आता डेट बऱ्याच लोकांना पाठ आहे, बरोबर. आपण किती म्हणतो, 12 जुलै 1982. ही डेट खूप जास्त प्रसिद्ध आहे, बरोबर. त्याच्यामुळे याचं उत्तर 12 जुलै 1982 असेल. आता 1 एप्रिल 1935ला आरबीआयची स्थापना आहे, बरोबर. त्यामुळे 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती आहे. महाराष्ट्र राज्य निर्मिती. क्लिअर. 1 मे 1960ला. त्यानंतर भविष्यात प्रश्न याच्यावर कसा तयार होऊ शकतो, RRBची स्थापना कधी झाली. RRB रिजनल रुरल बँकची स्थापना कोणत्या दिवशी झाली असा जर प्रश्न आला तर तारीख लक्षात ठेवायची, 2 ऑक्टोबर 1975. 2 ऑक्टोबर 1975ला स्थापना आहे RRBची, रिजनल रुरल बँक.
ठीक आहे. अजून एक प्रश्न भविष्यात एक्सपेक्ट केला जातो याच्यावर की नाबार्ड बँकेची स्थापना करण्यासाठी कोणत्या समितीने शिफारस केली होती. बरोबर, त्या समितीचं नाव लक्षात ठेवायचं. समिती कोणती समिती आहे ती? बी शिवरामन समिती. बी शिवरामन समिती आहे. नाबार्डची स्थापना करण्यासाठी ही समिती होती ही. बरोबर, याच्यावर 100% प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, आरबीआयच्या कोणत्या कायद्यानुसार शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँक असे वर्गीकरण केले जाते. बरोबर, आता लक्षात घ्या, आरबीआय ऍक्ट 1930 असा कोणताही कायदा नाहीये. बरोबर आहे. मग याचा करेक्ट उत्तर काय? आरबीआय ऍक्ट 1934. ठीक आहे. आरबीआय ऍक्ट 1956 हा सुद्धा कोणताही कायदा नाहीये. ठीक आहे. त्यानंतर बँकिंग नियमन कायदा 1949 हा जो कायदा आहे तो कायदा कशासाठी आहे? जे खाजगी बँका आहेत, बरोबर आहे, त्या खाजगी बँकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी. ठीक आहे. बँकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, बँकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा कायदा आहे. आलं का लक्षात? बरोबर. आणि आरबीआय ऍक्ट 1934, बरोबर आहे, आरबीआय ऍक्ट 1934च्या सेकंड शेड्यूलमध्ये शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँक असं वर्गीकरण केलेलं आहे. लक्षात ठेवायचं. बरोबर. कोणत्या अनुसूचीमध्ये? दुसऱ्या अनुसूचीमध्ये शेड्यूल आणि नॉन शेड्यूल बँक यांचं वर्गीकरण केलेलं आहे. कळत आहे का? बरोबर आहे. मग भविष्यात याच्यावर कसला प्रश्न येऊ शकतो? फ्युचरमध्ये याच्यावर जर तुम्हाला प्रश्न आला की खाजगी बँकांना परवाना देण्याचं काम कोणत्या कायद्यानुसार केले जाते? लायसन्स म्हणतो आपण त्याला. लायसन्स किंवा परवाना देण्याचं काम कोणत्या कायद्यानुसार केलं जाते असा जर प्रश्न विचारला तर कायद्याचं उत्तर काय असेल? मग बँकिंग नियमन कायदा 1949. लक्षात. बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. पुढचा प्रश्न, आता बघा, लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील तिसरा टप्पा कोणता असा प्रश्न आहे. तर इथे सोर्स बेसिक तुम्हाला सांगतो मी. तर लोकसंख्या संक्रमण जर आपण म्हटलं तर लोकसंख्या संक्रमणाचे, ज्याला आपण डेमोग्राफिक ट्रान्झिशन आपण म्हणतो, डेमोग्राफिक ट्रान्झिशन, बरोबर आहे, ट्रान्झिशन, याचे 3 टप्पे लक्षात ठेवा. 3 टप्पे, याचे 3 टप्पे आहेत. सुरुवातीचा जो टप्पा असतो ना डेमोग्राफिक ट्रान्झिशनचा, तर सुरुवातीला जन्मदर व मृत्यूदर हे जास्त असतो. जन्मदर सुद्धा जास्त असतो आणि मृत्यूदर सुद्धा जास्त असतो. कोणत्या कोणत्या देशामध्ये अशी पद्धत असते जे अविकसित देश असतात, बरोबर, ज्यांच्यामध्ये कुठल्याही प्रमाणामध्ये हेल्थ फॅसिलिटी अवेलेबल नसतात, त्याच्यामध्ये बर्थ रेट सुद्धा खूप जास्त प्रमाणात असते आणि डेथ रेट सुद्धा जास्त असते. भारत सुद्धा बघा आधी, बरोबर, जन्मदर खूप जास्त प्रमाणात राहत होता, बरोबर आहे, आणि डेथ रेट सुद्धा खूप जास्त. ठीक आहे. कारण हेल्थ फॅसिलिटी नव्हत्या. मग जसा जसा देशाचा विकास होत जातो, हे कोणत्या देशामध्ये? तर हे अविकसित देशामध्ये अशी अवस्था असते. अविकसित देशामध्ये अशी व्यवस्था असते. दुसरा महत्वाचा जो टप्पा आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये नेमकं काय होते? मृत्यूदर कमी होतो आणि जन्मदर वाढतो. जन्मदर तसाच राहतो, मृत्यूदर कमी होतो व जन्मदर वाढतो. कारण याचा अर्थ असा आहे की हळूहळू हेल्थ फॅसिलिटीमध्ये सुधारणा होत जाते, डेव्हलपमेंट होत जाते, त्याच्यामुळे डेथ रेट हा कमी होत जातो आणि बर्थ रेट हा वाढत असतो. आता बर्थ रेट वाढला आणि डेथ रेट जर कमी झाला, याचा अर्थ लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढते. आलं का लक्षात? लोकसंख्या जर मोठ्या प्रमाणात जर वाढत असेल तर त्याला लोकसंख्येचा विस्फोट असं म्हणतो आपण. म्हणून दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्येचा विस्फोट होतो. ठीक आहे. लोकसंख्या विस्फोट, बरोबर आहे. आणि तिसरा जो महत्वाचा टप्पा आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये बघा, डेथ रेट हा ऑलरेडी कमी झाला असतो आणि जन्मदर हा वाढलेला असतो ना, तो सुद्धा कमी होतो. म्हणजे काय? तिसरा जो टप्पा आहे त्यामध्ये मृत्यूदर व जन्मदर हे कमी होतात, बरोबर. आता ही जी अवस्था आहे सेकंड, दुसरा जो टप्पा आहे हा कोणत्या देशामध्ये असतो? तर विकसनशील देशामध्ये. विकसनशील जे देश असतात त्यामध्ये दुसरा टप्पा असतो. ठीक आहे. आणि विकसित जे देश असतात, विकसित देशामध्ये तिसरा टप्पा असतो. तिसरा टप्पा. तर हे लोकसंख्येचे, बरोबर आहे, म्हणजे काय, डेमोग्राफिक ट्रान्झिशनचे 3 टप्पे आहेत ते लक्षात ठेवायचे आपल्याला. बरोबर आहे. आता महत्वाचं लक्षात घ्या, आता ऑप्शन जर आपण चेक केले, ऑप्शन मध्ये काय दिसतो बघा, जन्मदर व मृत्यूदर दोन्ही जास्त. हा पहिला टप्पा आहे, लोकसंख्या संक्रमणाचा पहिला टप्पा आहे ना, हा पहिला टप्पा आहे, फर्स्ट, बरोबर आहे, पहिला टप्पा आहे. त्यानंतर लोकसंख्येची जलद वाढ कोणत्या टप्प्यात? सेकंड फेज, दुसऱ्या टप्प्यामध्ये. हा दुसरा टप्पा आहे ना, बरोबर आहे. आपल्याला विचारलं आहे तिसरा टप्पा विचारलाय, बरोबर आहे, म्हणजे अ येणार नाही आणि ब येणार नाही. ठीक आहे. अ आणि ब येणार नाही, म्हणजे हे 2 ऑप्शन इथे कट झाले आपले, सिंपल. ठीक आहे. आता उरले बघा क आणि ड. यामध्ये बघा काय म्हटलंय, मृत्यू दरामध्ये लक्षणीय घट.
बरोबर, मृत्यू दरामध्ये लक्षणीय घट, सॉरी मृत्यू दरामध्ये लक्षणीय वाढ, बरोबर आहे. आणि चौथा ऑप्शन दिला आपल्याला जन्मदरात लक्षणीय घट, बरोबर आहे, जन्मदरात लक्षणीय घट, बरोबर. मग हा जो ऑप्शन आहे हा ऑप्शन करेक्ट आहे. आलं लक्षात. मृत्यू दरात लक्षणीय वाढ आहे का, घट आहे, घट, त्याच्यामुळे हा ऑप्शन येणार नाही, बरोबर. आपण ड पर्यंत पोहोचतो, ड पर्यंत. आलं का लक्षात, बरोबर. मग करेक्ट उत्तर काय असेल आपलं, ऑप्शन डी, फक्त ड, बरोबर. प्रश्न भविष्यात असा येऊ शकतो, भारत सध्या लोकसंख्या संक्रमणाच्या कोणत्या टप्प्यात आहे, कोणत्या टप्प्यात, तिसऱ्या टप्प्यात आहे सध्या. भारत जो आहे, भारत तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करत आहे. सध्या आपण दुसऱ्या टप्प्यातच आहोत, तिसऱ्या टप्प्यात आपण प्रवेश करत आहोत. आलं लक्षात. भारत सध्या लोकसंख्या संक्रमणाच्या कोणत्या टप्प्यात आहे असं जर प्रश्न विचारला तर आपण सध्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करत आहोत. तिसऱ्या टप्प्यात आपण प्रवेश करत आहोत, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे, याच्यावर नेहमी प्रश्न आहेत. हे डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेअरी मी डिटेलमध्ये क्लासमध्ये सुद्धा घेईल. ठीक आहे, ते लक्षात ठेवायचे आपल्याला. क्लिअर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता पर्याय दिनांक 14/8/2018 पासूनच्या विस्तारित प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जनधन योजना याच्यावर प्रश्न आहे. लक्षात, प्रधानमंत्री जनधन योजना. आता लक्षात घ्या, प्रधानमंत्री जनधन योजना जी आहे ते 14 ऑगस्ट 2018 याचा सेकंड फेज सुरू झाला. सेकंड फेज, ह्या योजनेचा सेकंड फेज सुरू झाला होता. ठीक आहे, आणि ह्या योजनेची सुद्धा घोषणा 15 ऑगस्ट 2014 नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर केली होती. ठीक आहे, म्हणून या योजनेची घोषणा जर विचारली, घोषणा आहे 15 ऑगस्ट 2014 घोषणा होती या योजनेची. ठीक आहे, आणि या योजनेची स्थापना 28 ऑगस्ट 2014 पासून केली आहे. 28 ऑगस्ट 2014. ठीक आहे, घोषणा आहे आणि स्थापना लक्षात ठेवायची. ठीक आहे, त्यानंतर आता महत्वाचं, प्रधानमंत्री जनधन योजना नेमकी काय आहे, बरोबर. याचा नेमका उद्देश काय, उद्देश आहे फायनान्शियल इन्क्लुजन, म्हणजे काय, त्याला वित्तीय समावेशन म्हणतो आपण. वित्तीय समावेशन हे प्रधानमंत्री जनधन योजनेचा उद्देश आहे. याचा अर्थ काय, याला इंग्लिशमध्ये फायनान्शियल इन्क्लुजन म्हणतात. इन्क्लुजन म्हणजे समावेशन करणे, कोणाचा, गरीब, दुर्बल घटक, महिला यांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्याचं काम, बरोबर आहे. म्हणजे झिरो बॅलन्स मध्ये त्यांना बँक अकाउंट काढून देणे, सरळ सरळ. लक्षात, बरोबर. तर हे त्या योजनेचा उद्देश होता. क्लिअर आहे, बरोबर. त्यानंतर याचं घोषवाक्य लक्षात ठेवायचं. प्रधानमंत्री जनधन योजनेचं घोषवाक्य काय, मेरा खाता भाग्य विधाता, मेरा खाता भाग्य विधाता हे याचं घोषवाक्य आहे. घोषवाक्य लक्षात, बरोबर आहे. आणि महत्वाचं, याचं बघा 3 बदल याच्यामध्ये झालेत, किंवा वय किती, याचं वय 18 ते 60 वर्ष आधी होतं, आता सध्या याच्यामध्ये चेंज झालं आणि 18 ते 65 वर्ष झालं. 18 ते 65 वयोगटातील लोकांना जनधन योजनेमधून बँक अकाउंट काढता येईल आपल्याला, आणि झिरो बॅलन्समध्ये. आलं का लक्षात, झिरो बॅलन्सवर बँक अकाउंट काढता येईल. क्लिअर आहे, तर एवढ्या गोष्टी इथे लक्षात ठेवायचा. ठीक आहे, मग या योजनेचे वैशिष्ट्य अजून काय लक्षात ठेवायचं, वैशिष्ट्य जर पाहिले 2018 मध्ये याच्यामध्ये काही चेंजेस झाले, बरोबर. तर पहिला जो वैशिष्ट्य आहे, ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी, ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी उपलब्ध आहे. ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी म्हणजे काय असतो, ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय असतो, तुमच्या बँक अकाउंटमध्ये एकही पैसा नाही, तुम्हाला कर्जाच्या स्वरूपात पैसे पाहिजे असतील, एक प्रकारचं क्रेडिट सुविधा असते, क्रेडिटची सुविधा असते, किंवा लोन सारखी एक प्रकारची सुविधा आहे, बरोबर. बँक काही प्रमाणामध्ये तुम्हाला एक प्रकारची कर्जासारखी सुविधा देते, त्याला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी असं आपण म्हणतो. तर प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये आधी ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी होती 5,000 रुपयाची, 5,000 रुपयाची होती. त्यानंतर 2018 नंतर जेव्हा सेकंड फेज सुरू झाला या योजनेचा, तेव्हा त्या 5,000 पासून 10,000 रुपये ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी उपलब्ध करून दिली. आधी किती होतं, आधी 5,000 रुपये होतं, 5,000, बरोबर आहे. आणि आता ते चेंज होऊन आता किती आहे, 10,000. आता 10,000 रुपयाचं ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी उपलब्ध आहे, बरोबर. आणि दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे या योजनेचं, विमा संरक्षण आहे. विमा संरक्षण आहे, विमा इन्शुरन्स, बरोबर. विमा म्हणजे अपघाती जो विमा असतो, बरोबर. अपघाती जो विमा आहे, अपघाती विमा, तो आधी 1 लाखाचा होता, 1 लाख, आता तो वाढून 2 लाख झाला, 2 लाख. क्लिअर. तेवढ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं. भविष्यात याच्यावर सुद्धा अजून एकदा हा प्रश्न का विचारला माहिती आहे का, हा प्रश्न सुद्धा घोषणा बघा कधी आहे, घोषणा कधी आहे, 15 ऑगस्ट 2014, आणि 2024 10 वर्ष पूर्ण. नीती आयोगाचं स्थापना 2015, 2025 10 वर्ष पूर्ण. कळत आहे का, म्हणजे काय, ज्या
महत्त्वाच्या इव्हेंट्सला किंवा एखाद्या संस्थेला 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष हे पूर्ण होतात ते प्रश्न विचारतात. इतिहासामध्ये असाच रोल आहे. इतिहासामध्ये सगळ्या इतिहास विचारत नाही. इतिहासामध्ये ज्या महत्त्वाच्या संस्था असतील त्या महत्त्वाच्या संस्थेला समजा 100 वर्ष पूर्ण झाली किंवा 50 वर्ष, 75 वर्ष असे पूर्ण झाले त्यावर प्रश्न येतो. ठीक आहे, 10 वर्ष पूर्ण झाले होते म्हणून प्रधानमंत्री जनधन योजना आणि नीती आयोगावर प्रश्न आला होता. हे त्याच्यामागचं लॉजिक आहे. कळत आहे का? बरोबर. तर हे आपलं महत्त्वाचं आहे. पुढचा त्यानंतर याचं उत्तर सांगितलं का आपण? उत्तर बघा काय म्हटलंय. ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी वाढवली आहे, विमा संरक्षण वाढलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर वय जे आहे वय आधी होतं 18 ते 60 वयोगटातील. ठीक आहे, आता ते 18 ते 65 वयोगटासाठी लागू आहे. मग बघा इथं काय एक ऑप्शन बघा, इथं ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी मर्यादा वाढवली, विमा संरक्षण कमी नाही केलं. ठीक आहे, त्यानंतर इकडे बघा कमी याला डिलीट मारा. ठीक आहे, याला इथे अपरिवर्तित ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अटीने जोडल्या. आलं लक्षात? बरोबर. फक्त एकच ऑप्शन इथे आहे, ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी हे मर्यादा वाढवलेली आहे, विमा संरक्षण वाढवलेले आहे आणि तिसरं वयो मर्यादा सुद्धा वाढवलेली आहे. किती वर्ष? 65 वर्ष. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्रधानमंत्री जनधन योजनावर डिटेल प्रश्न आला आहे. ठीक आहे, महत्त्वाच्या चर्चेमधल्या ज्या योजना असतात त्या सुद्धा करायच्यात. मी क्लासमध्ये सगळ्या योजना तुम्हाला करून देईल, सुरुवातीपासून तर आतापर्यंत ज्या ज्या योजना चर्चेमध्ये असतात ज्याच्यावर खूप जास्त प्रश्न येण्याची शक्यता असते. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. 1991 मध्ये स्थापन झालेली एम नरसिम्हन समिती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे असा प्रश्न आहे. ठीक आहे, आता लक्षात घ्या, एम नरसिम्हन समिती जी आहे हे बँकिंग क्षेत्रातील सुधारणेविषयी किंवा बँकिंग सेक्टरच्या रिफॉर्म विषयी महत्वाची समिती आहे आणि बँकिंग क्षेत्रामधलं खूप मोठं नाव आहे. ठीक आहे, कोण? एम नरसिम्हम. हे लक्षात ठेवायचं. बँकिंग क्षेत्रामधलं खूप मोठं नाव आहे आणि यांना फादर ऑफ बँकिंग रिफॉर्म सुद्धा म्हणतात. यांना काय म्हणतो आपण? याला फादर ऑफ बँकिंग रिफॉर्म हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. कळत आहे का? बरोबर. महत्वाचं लक्षात घ्या, एम नरसिम्हम यांची समिती कोणती? तर 1991 मध्ये एक समिती आहे वित्तीय क्षेत्र आणि बँकिंग क्षेत्राच्या सुधारणेसाठी. वित्तीय क्षेत्र, फायनान्स सेक्टर व बँकिंग सेक्टरमधील सुधारणेसाठी 1991 मध्ये यांच्या अध्यक्षतेखाली एम नरसिम्हम यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली होती. पुन्हा एकदा 1997 मध्ये एक समिती स्थापन झाली बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी. सुधारणा करण्यासाठी. बरोबर आहे. यांच्या 2 समित्या लक्षात घ्या, नरसिम्हम समिती 1 आणि नरसिम्हम समिती 2. पहिली समिती त्यांनी स्थापन केली होती. बरोबर आहे. त्यांचे म्हणजे अध्यक्षपद होतं वित्तीय क्षेत्र आणि बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी. दुसऱ्या समितीचे अध्यक्ष कोणत्या? बँकिंग क्षेत्र. क्लिअर? तर हे आपल्याला माहिती पाहिजे. बँकिंग क्षेत्रामधलं मोठं नाव आहे एम नरसिम्हम. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर करेक्ट काय असायला पाहिजे? वस्तू बाजारातील सुधारणा नाही, रुपयाची परिवर्तनीयता नाही, बरोबर. वित्त विषयक सुधारणा हे वाक्य करेक्ट आहे आपलं. आलं का लक्षात? बरोबर. त्यानंतर औद्योगिक आजारपण यासाठी एक समिती स्थापन केली गेली होती. ठीक आहे, तर त्या समितीचं नाव लक्षात ठेवायचं. कोणते आहे? गोसावी समिती लक्षात ठेवायची. आणि रुपयाची परिवर्तनीयता यासाठी एक समिती आहे बघा, SS तारापूर समिती आहे. मग तुम्हाला जर भविष्यात प्रश्न कसा होऊ शकतो? SS तारापूर समिती खालीलपैकी कशासाठी स्थापन झालेली आहे? बरोबर आहे. तर ते लक्षात ठेवायचं. कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी, ज्याला आपण रुपयाची परिवर्तनीयता, यासाठी स्थापन झालेली आहे SS तारापूर समिती. क्लिअर? एवढ्या गोष्टी ह्या प्रश्नावरून आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, क्लिअर ना? वस्तू बाजारातील सुधारणा हे काही संबंध नाही याचा. ठीक आहे, फक्त हे 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्या. पुढचा प्रश्न दिला आपल्याला. सरकारने मे 2016 मध्ये राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायद्याचा आढावा घेण्यासाठी रिकाम्या जागा यांच्या हा प्रश्न रिपीट आहे, खूपदा रिपीट झालाय. बरोबर ना? NK सिंग कमिटी. आणि हेच आपल्या 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष NK सिंगच होते. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, NK सिंग. बरोबर. आता एम नरसिम्हम आताच पाहिलं बघा आपण. प्रश्न रिपीट झाला ना? प्रश्न रिपीट म्हणण्यापेक्षा ऑप्शन एम नरसिम्हम हे रिपीट झालं. ठीक आहे, हे काय? वित्तीय क्षेत्र सुधारणा, वित्तीय व बँकिंग क्षेत्र. वित्तीय व बँकिंग क्षेत्र सुधारण्यासाठी एम नरसिम्हम समिती आहे. क्लिअर का? गोष्ट लक्षात घ्या. LK झा समिती जी आहे ते अप्रत्यक्ष कर सुधारणा आहे, अप्रत्यक्ष कर सुधारणा समिती. आणि राजा चेलैया हे कर सुधारणा समिती आहे, टॅक्स रिफॉर्मसाठी.
इनडायरेक्ट टॅक्ससाठी आहे एलकेझा, इनडायरेक्ट टॅक्ससाठी अप्रत्यक्ष कर सुधारणे आपण एलकेझा म्हणतो, ठीक आहे. आणि राजा चिलैया हे कर सुधारणा समिती आहे, कर सुधारण्यासाठी समिती हे स्थापन केली आहे, लक्षात ठेवायचं आपल्याला. क्लिअर? बरोबर. आता प्रश्न काय तो, प्रश्न समजा विचारला आपल्याला क्लिअर की एफआरबीएम ऍक्ट, तो कायदा 2003चा कायदा आहे, 2003चा कायदा आहे, 2003चा कायदा. बरोबर. मग जर आपल्याला प्रश्न विचारला की एफआरबीएम ऍक्टनुसार बरोबर सरकारला राजकोषीय तूट किती % ठेवण्याचे लक्ष ह्या ऍक्टमध्ये सांगितलेलं आहे, म्हणजे एनकेसिंग कमिटीने, ठीक आहे. प्रश्न जर तुम्हाला भविष्यात जर याच्यावर यायचा असेल तर, ठीक आहे, एफआरबीएम कायद्यानुसार ठीक आहे, राजकोषीय तूट जीडीपीच्या किती % ठेवण्याचे लक्ष आहे, तर 2.5%, किती, 2.5%, 2.5% ऑफ जीडीपी, हे एवढं लक्ष आहे. तुम्हाला प्रश्न याच्यावर येऊ शकतो भविष्यात. एफआरबीएम कायद्यानुसार राजकोषीय तूट जीडीपीच्या किती %, ठीक आहे, तर 2.5% ऑफ जीडीपी, एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. सिंपल, 2.5%. क्लिअर का? आता ते एफआरबीएम काय आहे ते आपण सगळं क्लासमध्ये घेऊ. त्याचा अर्थ काय असतो, एफआरबीएम नेमकं काय, त्याला राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन असं आपण म्हणतो. क्लिअर? तर एवढ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, ठीक आहे. आणि जर अजून एक प्रश्न जर भविष्यामध्ये जर आपण एक्सपेक्ट करतो म्हटलं तर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो एनकेसिंग कमिटीने, ठीक आहे. एनकेसिंग जे होते बरोबर, ते 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत आणि 15व्या वित्त आयोगाने करामधला जो वाटा असतो राज्य सरकारचा, तो राज्यांचा किती % असायला पाहिजे असं सांगितलं होतं. असा जर प्रश्न आला तर किती %, ते 41% लक्षात ठेवायचं. 41% वाटा केंद्रातील राज्याचा हिस्सा, करांचा हिस्सा, केंद्रातील करांचा राज्यांचा हिस्सा जो आहे तो 41% सांगितलेला होता, 41%, ठीक आहे. आणि आताचे 16वा वित्त आयोग आहे, त्याचे अध्यक्ष अरविंद पनगिडिया, त्यांनी 42% सांगितलं. 42 हा प्रश्न येण्याची खूप जास्त शक्यता आहे. अरविंद पनगिडिया यांनी काय म्हणतो आपण तर केंद्रातील करांमध्ये राज्यांचा जो हिस्सा आहे तो किती % असेल, 42%. काही डेटा तो पाठांतर करावा लागेल, दुसरा त्याला पर्याय नाही, इकॉनॉमीमध्ये डेटा पाठ पाहिजे आपल्याला, ठीक आहे. पुढचा प्रश्न 30, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कोणत्या पंचवार्षिक योजनेत तयार करण्यात आले असा प्रश्न आहे. कोणत्या पंचवार्षिक योजनेत तयार करण्यात आले असा प्रश्न आहे. काय असेल उत्तर कर, बरोबर, नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन, बरोबर आहे. आता हा डेटा पाठ पाहिजे, बरोबर आहे. पंचवार्षिक योजना, प्रश्नाचा प्रकार कोणता, पंचवार्षिक योजना, आणि त्यामध्ये सुरू केलेल्या योजना, लक्षात ठेवायचं. क्लिअर? मग हे जे आहे, हा जो प्रोग्राम आहे तो सुरू झाला 2007 मध्ये, आणि 11वी पंचवार्षिक योजना याचा काळ सुद्धा 2007 ते 2012 होता, ठीक आहे. 12वी पंचवार्षिक योजना याचा जो काळ होता तो 2012 ते 2017 होता, 2012 ते 2017 लक्षात ठेवायचं आहे, बरोबर. 10वी जी पंचवार्षिक योजना आहे ते 2002 ते 2007 पर्यंत आहे. क्लिअर का? बरोबर. त्यानंतर 9वी पंचवार्षिक योजना आहे 1997 ते 2002. प्रत्येकाचा कालावधी माहित पाहिजे आपल्याला, जुळ्या लावा विचारतात, जुळ्या लावा, ठीक आहे ना. हे एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. आता प्रश्न भविष्यात कसा येऊ शकतो, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत जेव्हा सुरू झाली, हे अभियान जेव्हा सुरू झालं तेव्हा कोणते पिकं होते, फक्त 3 पिकं होते, बरोबर आहे. जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा फक्त 3 पिकांचा समावेश होता, 3 पिकांचा समावेश, बरोबर. ते 3 पिकं कोणते आहेत, तांदूळ, गहू आणि डाळी, तांदूळ, गहू आणि डाळी, बरोबर. डाळ वर्गीय ज्या वनस्पती किंवा आपण म्हणतो ना, ठीक आहे, डाळ वर्गीय तांदूळ, गहू आणि डाळी या तिघांचा समावेश होता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान. कशासाठी, सेफ्टीसाठी, बरोबर आहे, म्हणजे सुरक्षेसाठी, अन्न सुरक्षेसाठी हे अभियान राबवलेलं होतं, ठीक आहे. म्हणजे याला सरकारनं मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्याचं काम केलं होतं, तांदूळ, गहू आणि डाळी या योजनेअंतर्गत. क्लिअर? पुढचा जो प्रश्न आहे थोडासा, बघा, खूप मोठा लिहिला आहे प्रश्न, 2 वाक्य किंवा 2 स्टेटमेंट खूप मोठे लिहिले आहेत, पण प्रश्नामध्ये काहीच दम नाही. सिंपल बघा, काय, राष्ट्रीय उत्पन्न उत्पादन आणि रोजगार पातळी यावरील प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकार ज्या धोरणानुसार आपल्या खर्च विषयक आणि महसूल विषयक कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणी करते त्याला चलनविषयक धोरण म्हणतात. चलनविषयक म्हणजे याला आपण म्हणतो मॉनिटरी पॉलिसी. आणि लक्षात घ्या, मॉनिटरी पॉलिसी हे आरबीआय द्वारे राबवले जाते, आरबीआय द्वारे. क्लिअर आहे, बरोबर. आणि सरकारद्वारे जे धोरण राबवले जाते त्याला आपण म्हणतो
फिस्कल पॉलिसी किंवा त्याला आपण राजकोषीय धोरण असं आपण म्हणतो, त्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे, सिंपल. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट पहा, अर्थव्यवस्थेचे कार्य सुरळीतपणे चालण्याच्या दृष्टीने राजकोषीय धोरणाला 1929 ते 33, ठीक आहे, च्या महामंदीनंतरच्या काळात अधिक महत्त्व प्राप्त झाले. यामध्ये जेएम केन्स यांचे महत्त्वाचे योगदान आहे. हे वाक्य करेक्ट आहे. 1929 जेव्हा महामंदी आली होती, ग्रेट डिप्रेशन म्हणतात त्याला, तो जेएम केन्सचा संबंध आहे मोठ्या प्रमाणामध्ये. आणि जेएम केन्स जो आहे तो मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता होता. मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता, हे लक्षात ठेवायचं. मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता आहे, हे लक्षात ठेवायचं. मग भविष्यात याच्यावर कसा प्रश्न येऊ शकतो, याचं एक पुस्तक आहे, कोणतं, जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी. हे पुस्तक जर कोणी लिहिलं असा जर प्रश्न आला तर ते लक्षात ठेवायचं, जेएम केन्स यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. जेएम केन्स, ठीक आहे. आणि एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवायची, जेएम केन्स जे आहेत, जेव्हा महागाईचा काळ असतो, मंदीचा काळ असतो, तेव्हा राजकोषीय धोरण हे मोठ्या प्रमाणात सरकारने राबवलं पाहिजे असा सल्ला सुद्धा जेएम केन्स दिला होता, ठीक आहे. ते एवढ्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आपण. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे असा प्रश्न आहे, ठीक आहे. मग बघा इथे सिंपल, तर 14वा वित्त आयोग वाय.बी. रेड्डी हे बरोबर आहे. 14वा वित्त आयोग वाय.बी. रेड्डी हे करेक्ट आहे, बरोबर. जसं इथे बघा 14वा वित्त आयोग, हे बघा 14वा वित्त आयोग जो आहे त्याचं वाय.बी. रेड्डी अध्यक्ष होते, क्लिअर आहे. 15वा एम.के. सिंग, 16वा अरविंद पनगडिया, 13वा विजय केळकर, ठीक आहे. 12वा सी रंगराजन. एवढे आयोग पाठ पाहिजे, अध्यक्ष पाठ पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर दुसरं बघा, सीमा शुल्कातील घट वित्तीय क्षेत्रातील सुधारण्यासाठी आहे का, नाही, हे काही संबंध नाही याचा, कळत आहे का, बरोबर. सीमा शुल्कामध्ये घट वित्तीय क्षेत्रामध्ये नाही, हे व्यापार आहे, हे व्यापारासंबंधी आहे, त्याच्यामुळे हे जोडी लागू होत नाही. 10वी पंचवार्षिक योजना, बरोबर, 2003 ते 2008 आहे का, बरोबर आहे. याच्या आधीच सांगितलं बघा, 10वी जी पंचवार्षिक योजना आहे, 10वी 2002 ते 2007 आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे, बरोबर. 2022 ते 2023 मधील केंद्र सरकारची वित्तीय तूट जीडीपीच्या किती % होते असा प्रश्न होता, -5.8, बरोबर आहे. सॉरी, 5.8 हे चुकीचं आहे वाक्य, 5.8% नाही, बरोबर आहे. आता हा जो प्रश्न आहे तो करंटचा प्रश्न, बरोबर आहे. आणि त्यामुळे हे सुद्धा जोडी चुकीची होती. याचं एकच उत्तर आहे, बरोबर. कोणतं, ऑप्शन 1 हे करेक्ट उत्तर असेल, बरोबर आहे. प्रश्न कसा, वित्त आयोग आणि त्याच्या अध्यक्ष आणि प्रत्येक वित्त आयोगाने कोणत्या शिफारशी दिल्या, निकष काय वापरले, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मी क्लासमध्ये डिटेलमध्ये सांगेल तुम्हाला, ठीक आहे. पुढचा प्रश्न, हे तुम्हाला पाठ करायचं, सरळ लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या उद्दिष्टात समाविष्ट खालीलपैकी कोणते उद्दिष्ट आहेत. सिंपल बघा, स्थूल प्रजनन दर घटवणे. स्थूल प्रजनन दर म्हणजे त्याला टोटल फर्टिलिटी रेट म्हणतात. टोटल फर्टिलिटी रेट हा भारताचा किती आहे, 2.1%. 2.1 पाठांतर करून ठेवायचं आहे, 2.1. टोटल फर्टिलिटी रेट म्हणजे काय असतो, टोटल फर्टिलिटी रेट म्हणजे प्रत्येक महिला तिच्या प्रजोत्पादन काळामध्ये किती मुलांना जन्म देऊ शकते त्याला टोटल फर्टिलिटी रेट असं म्हणतात. आणि भारतामध्ये तो 2.1% आहे, 2.1 एवढं लक्षात ठेवायचं, ठीक आहे. मग हे जे वाक्य आहे हे वाक्य करेक्ट आहे. स्थूल प्रजनन दर घटवणे हे राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचं उद्दिष्ट होतं, ठीक आहे. मग 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे हे सुद्धा उद्दिष्ट आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा इथे ऑप्शन ड जर पाहिलं ना, सॉरी इथे स्टेटमेंट ड जर पाहिलं, 2045 पर्यंत 100% नागरिकांना सध्य करणे म्हणजे अर्बनायझेशन. हे कोणत्याच देशात शक्य नाहीये, कोणत्याच देशात, भारतातच नाही, जगातल्या कोणत्याच देशामध्ये 2045 पर्यंत अर्बनायझेशन शक्य करणे, ठीक आहे. तर हे चुकीचं आहे, एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे. एक्स्ट्रीम स्टेटमेंट याला एलिमिनेट करायचं. मग ड कुठे दिसतो आपल्याला, ड, बरोबर, ड इथे दिसतो, याला एलिमिनेट करा. वरीलपैकी सर्व याला एलिमिनेट करा. उरले आपल्याकडे 2 ऑप्शन, अ आणि ब करेक्ट आहे, अलग लक्षात, बरोबर आहे. तिसरं, स्त्री पुरुष समानता आणणे, बरोबर आहे. स्त्री पुरुष समानता आणणे हे राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचं उद्दिष्ट नाहीये, असायला पाहिजे का, स्त्री, बरोबर. तुम्ही लॉजिक लावा ना, सरळ. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 नुसार त्याचं उद्दिष्ट काय असेल, लोकसंख्या कमी करणे, बरोबर आहे. लोकसंख्या स्थिर करण्याचा प्रयत्न करणे, टोटल फर्टिलिटी रेट कमी करणे, अशा प्रकारचे उद्दिष्ट असतील ना. समानता, स्त्री पुरुष समानता आणि त्याचं उद्दिष्ट असेल का, लॉजिकली ते स्टेटमेंट चुकीचं आहे. म्हणून ऑप्शन काय असेल, ऑप्शन फक्त 1, अ आणि ब बरोबर आहे, कळत आहे का. अ आणि ब फक्त इथे बरोबर आहे. तर क्लिअर. तुम्हाला काय करायचं आहे, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चं
राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चं याचे काय काय वैशिष्ट्य, त्यानंतर लोकसंख्या संक्रमण सिद्धांत हे सुद्धा माहित पाहिजे. आता हे लोकसंख्या जो टॉपिक आहे ना तो भूगोलामध्ये सुद्धा आहे आणि इकॉनॉमिक मध्ये सुद्धा आहे. डिटेलमध्ये करायचं. भूगोलाचा टॉपिक करताना वेगळ्या पद्धतीने करायचा आणि इकॉनॉमीचा वेगळ्या पद्धतीनं. तर दोन्ही पद्धतीने मी भूगोलाच्या नोट्समध्ये आपल्या आहे आणि इकॉनॉमीच्या तुम्हाला सांगितलं. क्लिअर. पुढचा प्रश्न, शेवटचे प्रश्न आलेत बघा. सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी सामान्यतः स्वीकृत निकष काय? स्वीकृत निकष काय? बरोबर, म्हणजे काय? पब्लिक डेप्ट, ज्याला आपण सार्वजनिक कर्ज असं म्हणतो, जीडीपीच्या किती % असायला पाहिजे, असा आहे तो प्रश्न. ठीक आहे. मग इथं पहिलं वाक्य आहे बघा, विशिष्ट कालावधीत कर्ज शून्य असावे हे कसेच शक्य नाहीये. हे कसं शक्य नाही. बरोबर. दुसरं, भविष्यातील कर्ज जीडीपी गुणोत्तर आजच्या कर्ज जीडीपी गुणोत्तराच्या विशिष्ट भागापर्यंत कमी केले पाहिजे. जनरल स्टेटमेंट आहे, वाक्य करेक्ट आहे. ठीक आहे. दुसरं, भविष्यासाठी कर्ज जीडीपी गुणोत्तर आजच्या गुणोत्तरावर निश्चित केले जाऊ शकते, हे सुद्धा वाक्य करेक्ट आहे. बरोबर आहे. आता आयोगाने याचं उत्तर ऑप्शन 3 दिलंय, सॉरी ऑप्शन 4 दिलाय, अ, ब आणि क. परंतु जेवढे काही सोर्सेस मी रेफर केले आहेत, ऑनलाईन ऑफलाईन जेवढे पुस्तकं आहेत तेवढे सगळे शोधून काढले, हे तिसरं चुकीचं आहे. आयोगाने याचं उत्तर 3 दिलंय. अलग लक्षात. बरोबर. हे कुठे शक्य नाही. विशिष्ट कालावधीमध्ये कर्ज शून्य नाही, काही प्रमाणात कमी करणे, शून्य होऊ शकत नाही. अलग लक्षात. शून्य करता येत नाही. ठीक आहे. ते हे लक्षात घ्या. क्लिअर मुद्दा. बरोबर आहे. भविष्यामध्ये प्रश्न काय होऊ शकतो की सरकार जीडीपीच्या किती % सार्वजनिक कर्ज घेऊ शकते. बरोबर आहे. जीडीपीच्या सार्वजनिक कर्ज जीडीपीच्या किती टक्के घेता येते, जीडीपीच्या किती % सार्वजनिक कर्ज घेता येते असा जर प्रश्न विचारला तर लक्षात ठेवायचं, एकूण 60% जीडीपीच्या 60% कर्ज घेता येईल सरकारला. बरोबर आहे. मग त्याही मध्ये केंद्र सरकारला 40% कर्ज घेता येईल आणि राज्य सरकार जे आहे, राज्य सरकार त्यांना 20% कर्ज घेण्यासाठी, जीडीपीच्या 20% कर्ज घेण्यासाठी त्यांना मुभा दिलेली आहे. हे पाठ झालं पाहिजे आपल्याला. जीडीपीच्या किती % सार्वजनिक कर्ज घेता येईल. बरोबर आहे. तर हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे याचा ऑप्शन हे आयोगाने 4 दिलेला आहे. शेवटचा प्रश्न आहे, अन्नधान्याचे बफर स्टॉक रिकाम्या जागा करिता असतात. अन्नधान्याचे बफर स्टॉक का ठेवतो आपण? बफर स्टॉक का ठेवतो? जर बघा समजा महागाई वाढली म्हणजे किमतीमध्ये वाढ होते ना. किमतीमध्ये वाढ झाली तर किमतीमध्ये चढ उतार वगैरे होतात. ठीक आहे. चढ उतार झाले तर हे जे बफर स्टॉक असतात ज्यामध्ये अन्नधान्य साठवणूक केली जाते, कोण करते? हे FCI, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारे अन्नधान्याचे बफर स्टॉक केले जातात. बरोबर. महागाई कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी. मग जेव्हा किमतीमध्ये चढ उतार होतात तेव्हा हे अन्नधान्य ओपन मार्केट ऑपरेशनमध्ये, खुल्या बाजारामध्ये विकल्या जाते मोठ्या प्रमाणामध्ये आणि महागाई नियंत्रित आणण्याचा प्रयत्न केला जातो. अलग लक्षात. आता ऑप्शन बघा, अन्नधान्य निर्यात याचा काही संबंध नाही. बरोबर. दुसरं, बियाणे पुरवठा याचा संबंध नाहीये. इलॉजिकल स्टेटमेंट आहे. ठीक आहे. पहिलं वाक्य बघा, किमतीतील चढ उतार मर्यादित करण्यासाठी, पहिलं वाक्य करेक्ट आहे. म्हणजे काय? अ स्टेटमेंट करेक्ट आहे. आणि ड मध्ये खुल्या बाजारातील विकण्यासाठी, हे सुद्धा ड सुद्धा करेक्ट आहे. अलग लक्षात. ड सुद्धा करेक्ट आहे. बरोबर आहे. आता इथे याचं सुद्धा ऑप्शन हे दुसरं असायला पाहिजे, अ आणि ड. आयोगाने याचं उत्तर अ दिलंय. बरोबर आहे. आयोगाने याचं उत्तर अ दिलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता सिंपल भविष्यामध्ये जर प्रश्न आला, सार्वजनिक वितरण व्यवस्था ज्याला आपण पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम म्हणतो, बरोबर आहे, तर यांच्याकडे धान्याचा पुरवठा कोण करतो असा जर प्रश्न आला तर कोण करतो? तो FCI, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ठीक आहे. PDS साठी ते स्वस्त धान्य दुकान म्हणतो ना आपण, स्वस्त धान्य दुकानामध्ये बरोबर FCI द्वारे अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर ह्या प्रश्नाचे जेवढे ट्रिक्स किंवा लॉजिक आपण सांगितल्या त्या परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं. याचा डेटा मी तुम्हाला कलेक्ट करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि बाकी आपण उद्या आपण इतिहासाचे लेक्चर घेऊ. इतिहासाचे 10 प्रश्न आणि त्याच्यामध्ये काय प्रकारे लॉजिक लागू शकते किंवा ते कशा पद्धतीने आपण सोडवले पाहिजेत आणि कशा प्रकारे त्याचा अभ्यास केला पाहिजे पुढच्या काही दिवसामध्ये, ते आपण उद्या सांगायचं. ठीक आहे. तर आपण उद्या भेटू आता.